डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर अंतर्राष्ट्रीय विमानतल से मुंबई जा रहे एक यात्री के बैग से बंदूक के 2 कारतूस मिलने से हड़कंप मच गया। इस मामले में सुरक्षा एजेंसियों ने तुरंत कार्रवाई करते हुए संबंधित यात्री की जानकारी सोनेगांव पुलिस को दी। पुलिस ने इरफान खान सरदार खान निवासी मुंबई को गिरफ्तार किया है। मुंबई जा रहे इरफान खान के बैग की एयरपोर्ट पर सुरक्षा अधिकारियों द्वारा जांच की गई, जिसमें 2 कारतूस पाए गए। इसके बाद उससे कारतूसों के बारे में पूछताछ की गई, लेकिन उसने टाल मटोल जवाब दिए। इससे पुलिस को संदेह हुआ और उसे हिरासत में ले लिया। सोनेगांव पुलिस ने उसके खिलाफ मामला दर्ज कर गिरफ्तारी की है। उसे अदालत में पेश कर 1 दिन की पुलिस हिरासत ली गई है और आगे की जांच जारी है। फिलहाल इन कारतूसों का स्रोत क्या है, यह अभी तक स्पष्ट नहीं हो पाया है। कारवाई करण्यात आली आहे विमानतळावर जिवंत कारतूस सापडले आहेत. कशा पद्धतीचं काय आहे? इसम नाव आहे इरफान खान सरदार खान, 40 वर्ष, मोठा ताजबागला राहतो आणि त्याचा गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय. तो मुंबईला गाडी खरेदी विक्रीसाठी जात असताना त्याच्या बॅगमध्ये 2 लाईव्ह कारतूस म्हणजे जिवंत गोळ्या ज्याला म्हणतात बंदुकीच्या, ते मिळून आले. तर त्या आपण जप्त करून त्याच्या विरुद्ध आर्मॅक्टचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सद्यस्थितीत त्याचा तपास चाललेला आहे. सदर गुन्ह्यात त्याला मान्य न्यायालयाकडून 1 दिवसाची PCR देखील भेटलेली आहे आणि आज त्याला परत न्यायालयात हजर करणार पुढील PCR. सर, यामध्ये काही दहशतवादी संबंधांचं काही सहभाग किंवा या गुन्हेगारी पार्श्वभूमी याची काही आरोपीची आहे का काय? सध्या ते तपासात त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजे त्यावर काही मागील गुन्हे असल्याचं आढळून आलेलं नाही. मात्र यात नेमकं कारण काय त्याने नेण्याचं याविषयी तपास सुरू आहे.